नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आज आपण अद्रकीच्या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीपासून या प्लॉटमध्ये व्हिडिओ तयार करतोय। त्याचं फक्त एकच कारण की तुम्हाला सुरुवातीपासून या प्लॉटची कंडिशन बी कळणं गरजेचं आहे। नाहीतर विषय असा होतो, आपण एका प्लॉटमध्ये चांगल्याच प्लॉटमध्ये व्हिडिओ काढायचा, बाकीच्या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ काढत नाही। सांगण्यामागचं तात्पर्य फक्त एवढंच, सुरुवातीपासून तुम्ही बघू शकता आपण कसं स्टेप बाय स्टेप समजा प्लॉट डेव्हलप केलेला आहे। सध्याच्या कंडिशनमध्ये 6 नोव्हेंबर आहे। तुम्हाला एक 2-3 गोष्टीविषयी बोलायचं होतं, जे की आजकालच्या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये खूप शेतकरी नाराज झालेला आहे की अद्रकीला जास्त सड लागलेली आहे, पाहिजे तशा प्रमाणामध्ये उत्पन्न येणार नाही, त्यासोबत खर्च खूप भरमसाठ झालेला आहे। त्याच पद्धतीनं फक्त एक थोडक्यात शेतकऱ्यांना एक माझ्या बोलण्यातून थोडंसं सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे। शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक फॅट चालू आहे की आपल्याला पुढच्या वर्षी अद्रक घ्यायची आहे, पण मग चांगलं बेन भेटेल का? तर नक्कीच तुम्ही हे डोक्यातून फॅट काढून टाका की तुम्ही जर एखाद्या लागेल अद्रकी मधलं जर बेन घेऊन जर तुम्ही लागवड केली तर तुमच्या प्लॉटला सड लागेलच म्हणून। तसं काही नसतं। तुम्ही नाही का ज्या प्लॉटमध्ये सड लागलेली आहे ते बेन पण घेऊन तुम्ही नाही का दुसऱ्या वर्षी लागवड करू शकतात, पण त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते? त्यावेळेस तुम्ही सुरुवातीपासून त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करणं, बुरशीनाशक असन, कीटकनाशक असन, या गोष्टीवर काम करणं खूप गरजेचं आहे। नाहीतर आपण काय करतो, प्लॅनिंग करत नाही, मॅनेजमेंट करत नाही आणि भरमसाठ खतांचा आणि औषधाचा तिथं वापर करत असतो। तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या घरामध्ये गहू असतात। सध्याच्या कंडिशन मध्ये सगळ्यांच्या घरामध्ये गहू आहे आणि गव्हाला सध्या सोनकिडे लागलेले। तर आपण सोनकिडे काढण्यासाठी आपण काय करत असतो, तर आपण त्या पुढे ठेवत असतो। कशासाठी? की सोनकिडे त्याच्यातून आपण बाहेर काढून आपला गहू चांगला राहायला पाहिजे। त्याच पद्धतीनं ज्या बी प्लॉट मध्ये जर अद्रक लागेल असेल तर असं डोक्यात घ्यायचं नाही की आपण जर ते बेनं घेतलं तर आपला प्लॉट लागलच। आपल्याला फक्त तेवढं बेनं बाजूला काढून त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन त्याची लागवड करायची। तुम्हाला 100% तुमचे अद्रक पुढच्या वर्षी पण चांगले होणार आहे। आणि जसं आपण गावामध्ये ती पुढे ठेवून ते सोनकिडे बाजूला काढतो आणि पूर्ण गहू आपण खायला वापरतो, त्याच पद्धतीने आपल्याला अद्रकीच्या बेण्यामध्ये आपण घेऊ शकतात। त्याच्यामुळे डोक्यामध्ये असं ठेवायचं नाही की आपल्याला चांगलाच प्लॉट लागेल, आपण त्याच्यातलंच बेनं घेतलं पाहिजे। तुम्ही बेनं कोणतंही घेऊ शकतात, पण त्याच्यासोबत तुम्ही मॅनेजमेंट तशा पद्धतीने तुमचं झालं पाहिजे। आणि दुसरी एक गोष्ट येते अद्रकीमध्ये की खूप सारा खर्च होतो। मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की अद्रकीमध्ये शेतकऱ्यांचा खूप सारा खर्च होत असतो, पण मग त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं? आपण अद्रक करत असताना काय करत असतो, उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा जास्त पैसा येण्यासाठी आपण नाही का अद्रक पीक घेत असतो, पण मग पैशाचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने झालं पाहिजे? तुम्ही बघू शकता आपण ज्या पण वेळेस खर्च करत असतो, ज्या गोष्टीची गरज नाही ते पण आपण तिथं देत असतो, त्याच्यामुळे आपला खूप सारा खर्च होऊन आपले पैसे तिथं खर्च होत असतात। पण हेच पैसे आपण कुठं वाढू शकतो? जे खर्च आपण विनाकारण जास्त खर्च वाढवतोय तोच जर खर्च आपण कमी केला तर तेच आपल्या शेतीचं प्रॉफिट राहत असतं। हे कधी पण तुम्ही विचार करायचा। जो पण खर्च तुम्ही जास्त ज्याची गरज नसताना ते करताय तर तिथं तुमचा पैसा जाणार असेल। त्या गोष्टी जर तुम्ही कंट्रोल केल्या तर तुमचा तोच पैसा वाचून तुमच्या प्रॉफिटमध्ये तुम्हाला तो दिसणार आहे। त्याच्यामुळे ही गोष्ट कधी पण डोक्यात ठेवायची, पैशाचं मॅनेजमेंट आणि औषधाचं खर्चाचं मॅनेजमेंट करत असते वेळी तुम्ही पैशाचं नियोजन व्यवस्थित गेलं पाहिजे। जी गरज आहे तीच सोडल्या गेलं पाहिजे। विनाकारण सोडलं तर तुमचा तिथं पैसा बी गुंततो आणि तुम्हाला तिथं नुकसान पण होत असतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे अद्रकीमध्ये आपण जेव्हा बेड पाडत असतो 4-4.5 फुटाची, ही जी गोष्ट करत असताना आपण कशासाठी करत असतो? शेतकऱ्यांना वाटतं बेड पाडणं म्हणजे झालं, बेडवर अद्रक घेत असत्या, त्याच्या मागे पण एक शास्त्रीय कारण असतं। ज्या पण वेळेस आपण 4-4.5 फुटाचा बेड पाडत असतो, जी बेडमधली जी लाईन असते ती कशासाठी असते? की जे जास्त पाऊस पडत असतो, कारण आपली लागवड मे जूनची राहत असते, त्याच्यामुळे खूप जास्त पाऊस पडत असतो आणि अद्रक पिकामध्ये जे पाणी तुंबत असतं शेतामध्ये ते पाणी शेताच्या बाहेर निघून जाणं गरजेचं असतं। त्याच्यासाठी आपण बेड पाडत असतो, जी मधली नाली असती त्याच्या थ्रू आपण पाणी बाहेर काढत असतो। दुसरी गोष्ट म्हणजे जे बेडवर जे पीक राहत असतं, अद्रक पीक हे बेडवर कशासाठी ठेवत असतो? कारण जे जास्त पाणी तुम्ही बघू शकता, जर वावरामध्ये जास्त पाणी जर तुंबलं तर ते पिवळं पडतं आणि सडायला लागत असतं। तर हे जर आपण बेडवर जर घेतलं तर ते पाणी सगळं नाल्यामध्ये येऊन जातं आणि पाणी वाहून जात असतं। म्हणजे 1-2-3 गोष्टी असतात, म्हणजे ते आपण फक्त करायचे म्हणून करायचे नसतात, त्याच्या मागे थोडेफार कारण पण असतात। त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच समजा कोणती पण गोष्ट करा आपल्याला त्याच्यामध्ये यश असतं। तर तुम्ही हा प्लॉट बघू शकता, एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे। अशाच विषयी नवीन विषय आमच्याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकता आणि आमचा हा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला लाईक करायला विसरू नका। चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो।